नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आपल्या जीवनात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की आपण मनापासून प्रयत्न करतो, देवाची पूजा करतो, प्रार्थना करतो, पण तरीही संकटे कमी होत नाही। कधी घरामध्ये सतत अडचणी येतात, कधी आर्थिक समस्या निर्माण होतात, कधी कामे अडकतात, तर कधी आपल्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, मी एवढी भक्ती करतो, देवाला एवढी प्रार्थना करतो, मग माझ्या आयुष्यात एवढी संकटे का येतात? अशा वेळी अनेक भक्त नवनाथ महाराजांकडे श्रद्धेने पाहतात, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, संकट आले म्हणजे देवाने आपल्याला सोडले असे अजिबात नाही। अनेक भक्त परंपरांमध्ये संकटाकडेही श्रद्धेची, संयमाची आणि योग्य आचरणाची परीक्षा म्हणून पाहिले जाते। नवनाथांची भक्ती म्हणजे फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून केलेली पूजा नाही, तर नवनाथांची शिकवण आपल्याला श्रद्धा, संयम, सदाचार, परोपकार आणि आत्मविश्वास शिकवते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 4 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या संकटाच्या काळात भक्तिभावाने केल्यास मनाला आधार मिळू शकतो। पहिली गोष्ट, नवनाथांची नित्य प्रार्थना करा। संकट आले की सर्वात आधी आपले मन घाबरते, आता काय होईल? ही अडचण कधी संपेल? माझे काम कधी पूर्ण होईल? असे अनेक विचार मनामध्ये येतात, पण अशा वेळी मनाला स्थिर करण्यासाठी प्रार्थना अत्यंत महत्त्वाची ठरते। दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांतपणे बसून नवनाथांचे स्मरण करा। श्री नवनाथ महाराज, माझ्यावर कृपा करा, माझ्या मनाला धैर्य द्या, योग्य मार्ग दाखवा आणि संकटाला सामोरे जाण्याची शक्ती द्या, अशी मनापासून प्रार्थना करा। प्रार्थना करताना मोठे विधी केलेच पाहिजे असे नाही। महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मनातील श्रद्धा, विश्वास आणि प्रामाणिकपणा। आपण देवाकडे केवळ माझे संकट दूर करा अशी मागणी करण्याऐवजी, हे नाथ महाराज, संकटातून बाहेर पाडण्यासाठी योग्य बुद्धी आणि सामर्थ्य द्या, अशी प्रार्थना केली तर तिचा अर्थ अधिक सुंदर होतो। कारण संकट संपण्यापेक्षा संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे। दुसरी गोष्ट, गुरुवारचा व्रतभाव आणि दीपपान। नवनाथ भक्तीमध्ये गुरुवारचा दिवस अनेक भक्त श्रद्धेने पाळतात। या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ घर करा, स्नान करून देवघरात दिवा लावा, आपल्या श्रद्धेनुसार नवनाथांचे स्मरण करा। ओम चैतन्य नवनाथाय नमः किंवा आपल्या गुरु परंपरेतील मंत्राचा जप तुम्ही करू शकता। मात्र मंत्र म्हणताना त्याचा अर्थ आणि भावना मनात असणे महत्त्वाचे आहे। गुरुवारी दिवा लावताना मनात एक सुंदर संकल्प करा, माझ्या घरातील अज्ञानाचा अंधार दूर होऊ दे, माझ्या मनाला योग्य दिशा मिळू दे, माझ्या कुटुंबामध्ये शांतता, प्रेम आणि सद्भावना राहू दे। दीप म्हणजे केवळ एक ज्योत नाही, तो आपल्या मनातील आशेचे प्रतीक आहे। कितीही मोठे संकट आले तरी अंधार कायम राहत नाही, एक छोटीशी ज्योतसुद्धा अंधाराला आव्हान देते। त्याचप्रमाणे आपल्या जीवनात संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धा आणि सकारात्मक प्रयत्नांची छोटीशी ज्योत मनामध्ये कायम ठेवली जाते। तिसरी गोष्ट, नवनाथांचे पारायण, नामस्मरण आणि आध्यात्मिक वाचन करा। मित्रांनो, संकटाच्या काळात आपले मन कमजोर होऊ शकते। अशा वेळी सतत चिंता करण्यापेक्षा काही वेळ आध्यात्मिक वाचन आणि नामस्मरणासाठी द्या। तुमच्या परंपरेनुसार नवनाथांचे चरित्र, पोथी, स्तोत्र किंवा उपलब्ध धार्मिक साहित्य वाचू शकता।
पारायण करत असाल तर ते श्रद्धेने आणि शक्य तितक्या नियमितपणे करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पारायण म्हणजे केवळ शब्द वाचणे नाही, त्यातील संदेश आपल्या जीवनात उतरवणे महत्त्वाचे आहे. जर एखाद्या कथेत संयमाचा संदेश असेल तर आपल्या जीवनात संयम आणा. जर सेवाभावाचा संदेश असेल तर सेवा करा. जर सत्य आणि सदाचाराचा संदेश असेल तर आपल्या व्यवहारात प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा. कारण आध्यात्मिक ज्ञान तेव्हाच अर्थपूर्ण ठरते जेव्हा ते आपल्या आचरणात दिसते. सदाचार आणि दानधर्म नेहमी करा. चौथी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदाचार आणि दानधर्म होय. देवाची पूजा करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच आपल्या कर्माकडे लक्ष देणेही महत्त्वाचे आहे. कोणाला जाणून बुजून त्रास देऊ नका, फसवणूक करू नका, खोटे बोलून दुसऱ्याचे नुकसान करू नका. आई, वडील, गुरुजन आणि वडीलधाऱ्यांचा आदर करा. आपल्या कुटुंबाशी प्रेमाने वागा आणि शक्य असेल तेव्हा आपल्या क्षमतेनुसार दान धर्म करा. दान मोठे असणे आवश्यक नाही. एका भुकेल्या व्यक्तीला दिलेले अन्न, एखाद्या गरजूला केलेली छोटी मदत किंवा एखाद्याला दिलेला आधार यालाही मोठे मानवी मूल्य आहे. म्हणूनच संकटाच्या काळात स्वतःच्या समस्यांमध्ये पूर्णपणे हरवून न जाता शक्य तितका चांगुलपणा जपण्याचा प्रयत्न करा. पण एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा मित्रांनो, भक्ती करताना एक गैरसमज टाळणे अत्यंत गरजेचे आहे. प्रार्थना करा पण प्रयत्न सोडू नका. नोकरीची समस्या असेल तर नोकरी शोधण्यासाठी प्रयत्न करा. व्यवसायात अडचण येत असेल तर योग्य नियोजन करा. आणि आर्थिक संकट येत असेल तर खर्च आणि उत्पन्नाचा व्यवस्थित विचार करा. कौटुंबिक समस्या असेल तर शांतपणे संवाद साधा. आरोग्याची समस्या असेल तर आवश्यक वैद्यकीय मदत द्या. म्हणजेच भक्ती, योग्य कर्म, संयम, विवेक यांचा मार्ग स्वीकारा. फक्त चमत्काराची वाट पाहत बसण्यापेक्षा श्रद्धेने पुढे चालत राहणे अधिक महत्त्वाचे आहे. शेवटचा संदेश एवढाच आहे, कदाचित आज मी तुमच्यासाठी आयुष्यात एखादे मोठे संकट असेल. कदाचित तुम्ही मनातून खूप थकलेले असाल. कदाचित तुम्हाला वाटत असेल माझ्यासोबतच असे का होते. पण अशा वेळी स्वतःला एक गोष्ट सांगा, ही परिस्थिती कायमची नाही. आज अंधार आहे म्हणून उद्याचा सूर्य उगवणार नाही असे नाही. श्रद्धा मनाला आधार देऊ शकते, पण त्यासोबत आपले प्रयत्न, चांगले कर्म आणि संयमही कायम ठेवला पाहिजे. नवनाथ महाराजांचे स्मरण करा, मन शांत ठेवा, चांगले कर्म करा, गरजूंना मदत करा आणि संकट कितीही मोठे असले तरी आशा सोडू नका. चला शेवटी सर्वजण मनापासून म्हणूया जय नवनाथ महाराज. नवनाथ महाराजांच्या कृपेने सर्वांच्या जीवनातील दुःख, चिंता आणि संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळो. प्रत्येक घरात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान नांदो. आणि जर तुम्हीही नवनाथ महाराजांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये जय नवनाथ महाराज नक्की लिहा. हा संदेश आपल्या नवनाथ भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. जय गुरुदेव, जय नवनाथ महाराज. बोला ओम नमो आदेश, अलख निरंजन.